गिरगावात सध्या गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय। गुढीपाडव्याचा हाच उत्साह आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझे सहकारी सिद्धेश ताकवले हे गिरगावहून थेट आपल्यासोबत जोडले गेले आहे। सिद्धेश, काय वातावरण एकूणच सध्या या उत्साहाचं पाहायला मिळतंय? प्रणिता, माझ्या मागचं हे चित्र खूप बोलकं आहे। असंख्य तरुण तरुणी कपल्स असतील, प्रत्येक जण या शोभायात्रेमध्ये सहभागी झालाय। एक संदेश घेऊन एक जोडपं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। अर्थात देश महाराष्ट्रात येऊन पोट भरत असेल तर आपल्याला हिंदी शिकण्याची गरज नाही, तर देशाला मराठी शिकण्याची गरज आहे। जय महाराष्ट्र असं त्यांनी एक फलक लावलेला आहे, त्याच्यावरती महाराष्ट्राचा लोगो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे। काय सांगाल मराठी भाषेसाठी? मराठी भाषा आता कुठेतरी खूप मुद्दा गाजला होता। मराठी भाषा शिकणं अनेकांना खूप ते डाऊन टू अर्थ वाटतं, मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये काय वाटतं की एकंदरीतच सगळी संस्कृती जपली पाहिजे, मराठी भाषा जपली पाहिजे? नक्कीच ज्यांना असं वाटतं की मराठी भाषा ही डाऊन आहे त्यांनी इकडे येऊन पाहावं एकदा आमच्याकडे। आम्ही कसे दिसतो आहोत, आम्ही कसे वावरतो आहोत आणि आम्ही कसे लीड करतो आहोत ते एकदा त्यांनी खरंच पाहावं। आणि मी या निमित्ताने सगळ्यांना विनंती करेन की मराठीत बोला। धन्यवाद। पण आता ही संस्कृती जी आहे ना, आपली मराठी संस्कृती, ही प्रत्येकाला त्याची ओळख होणं गरजेची आहे, कारण येणाऱ्या पिढीला हे सगळं पाहणं आणि अनुभवणं हे खूप कठीण वाटतं। आणि खरं तर काही जणांना जी आत्ताची पिढी आहे, जी लहान मुलं आहेत, ही फार सोशल मीडियाच्या ॲडिक्टेड झालेली आहेत, त्यांना या सगळ्या संस्कृतीची जाण नाही आहे। तर यासाठी काय सांगशील? त्या येणाऱ्या पिढीसाठी काय बोल? येणाऱ्या पिढीसाठी मी एवढंच सांगेन की आपली संस्कृती हेच खरं तर आपलं अस्तित्व आहे, आपलं सर्वस्व आहे। ते सगळ्यांनीच जपलं पाहिजे आणि ते जपण्यासाठी सगळ्यांनी गिरगावच्या गुढीपाडव्यात नक्की या। धन्यवाद। काय झालं, किती वर्ष झालं येत आहे शोभायात्रेमध्ये? हे आमचं 8वं वर्ष आहे। 8वं वर्ष आहे। पण ते असतं ना की प्रत्येक ठिकाणी आहे ना म्हणजे आपल्याला दरवर्षी काहीतरी हटके स्टाईल करायची असते, त्यासाठी म्हणजे कन्सेप्ट असतात वर्षभरापासून। तर काय ह्या वर्षी काय आव्हानात्मक वाटलं कन्सेप्ट शोधताना? ह्या वर्षी आम्ही म्हणजे खूप सध्या हे चालू आहे, मराठी बोलू नका, मराठीच्या मुद्द्यावर खूप चालू होतं। आपल्या सगळ्यांना दाखवायचं आहे की महाराष्ट्रात मराठी बोलणं हे गरजेचंच आहे। जर तुम्ही इथे पोट भरताय तर तुम्हाला आपली भाषा आलीच पाहिजे। खरं सांगायचं तर गमतीचा भाग म्हणता येईल, पण हे ऊन खूप आव्हानात्मक वाटतंय आम्हाला। त्यामुळे एकंदरीतच प्रणिता, आपण पाहतोय की सध्या या ठिकाणी अतिशय उत्साहात आणि एक नवनवीन कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। माझ्यासोबत अजून काही मुली आहेत, मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतो। या ठिकाणी आपण बघतोय की एक बाईकवरती एक तरुणी दिसते आपल्याला। मला सांग, कितवं वर्ष आहे तुझं? माझं सेकंड इयर आहे। सेकंड इयरच आहे। सेकंड इयर आहे का? किती वेळ लागला हे सगळं तयार व्हायला? मला 2 तास लागले। 2 तास? हा। प्रत्येक वर्षी एक हटके स्टाईल करायचं एक हे असतं? नाही, मला असं असतं की मी जितकी साधी राहील, जितकी सिंपल असेल तितकं चांगलं वाटेल मला। अच्छा, बरोबर। दरवर्षी आता तू या शोभायात्रेमध्ये? हां, मी लहानपणीपासून बघते। मी गिरगावचीच आहे, तर मला लहानपणीपासून यायचं होतं आणि मला बाईक चालायला खूप आवडते, तर तेव्हापासून मला हे होतं की मी यायचं करून। मग मी लास्ट इयरपासून आली, तर यावेळी मी परत आली। मी तुमचा हा सगळा ग्रुप बघतोय, प्रत्येकामध्ये एक हटके स्टाईल प्रत्येकाने केलेली आहे, एक लुक केलेला आहे। काही चढाओढ असते प्रत्येक महिलांमध्ये, कारण महिलांमध्ये एक म्हणजे आता माझी साडी सुंदर तर मग हिची माझ्यापेक्षा कशी सुंदर? डिसाइडेड नाही असत, जो जसा घालून येतो आणि जो जसा तयार होतो तसा वेगळा दिसतो, अजून काय नाही। त्यामुळे आपण पाहतोय प्रणिता की प्रत्येकामध्ये हा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मला सांगा, कितवं वर्ष आहे तुमचं? पहिला वर्ष आहे। पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षी तुम्ही बुलेट घेऊन निघालाय शोभा? हा, माझा ड्रीम होता इकडे यायचा। लहानपणापासून मला असं वाटायचं की जेव्हा पण मी मुंबईत जाईन, मी पहिले ही शोभायात्रामध्ये अटेंड करेन। आणि मागच्या वर्षी मी बाईक घेतली आणि यावर्षी मी आली। मग एक म्हणजे आपण म्हणतो की महिला आता कुठे म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत आणि जसे पुरुष बाईक चालवतात तशा महिला सुद्धा आता बाईक चालवत आता या सगळ्या शोभायात्रेमध्ये आता हे आलेले आहेत। काय वाटतं? नाही, महिलांसारखंच बाईक चालवतात। अच्छा, म्हणजे पुरुषांना टफ आहे थोडक्यात? नो, पुरुष आपल्या जागी, महिला आपल्या जागी। पण काय माहिती, मी आता अनेक जणांशी बोललो ना, तर प्रत्येकाने हेच सांगितलं की मराठी संस्कृती जपली पाहिजे, मराठी भाषा जपली पाहिजे। तर मग काय सांगाल येणाऱ्या पिढीसाठी? कारण ही संस्कृती जी आहे ती प्रत्येक जण या संस्कृतीचा विसर पडायला लागला। संस्कृती इज ऑलवेज फर्स्ट। थँक्यू। त्यामुळे आपण पाहतोय की प्रत्येकाचं
या ठिकाणी जे काही आहे जे मत आहे हे प्रत्येकाचं वेगळं आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय तर माझ्या मागे बघितलं असेल तर अगदी. अनेक जण या शोभायात्रांमध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला जी. पाहायला मिळतंय. विविध रथोत्सव आहेत, त्यानंतर ढोल ताशा पथकांचं वादन सुद्धा आहे. जसं जसं मी पुढे सरकतो तसतसे नवीन रंग मी आपल्या प्रेक्षकांपर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. काही चिमुकले सुद्धा आहेत, मी त्यांच्याशी सुद्धा बोलायचा प्रयत्न करतो कारण एक मुलगी मला दिसलेली आहे, ती बऱ्याच वेळापासून ती चालतीये या शोभायात्रेमध्ये, आता चालून थकलेली आहे. मला सांग, नाव काय तुझं? नाव काय? हिंदवी हा? हिंदवी किती वर्ष झालं तू येते की हे पहिलंच वर्ष आहे? 3 वर्ष झाली. ती 3 वर्षाची 3 वर्ष झाली. मग आज पहिल्यांदाच एवढं चांगलं मस्त हे बनून तयार होऊन आली आहेस. कोण, मला सांग, कोण बनली आहेस तू? झाशीची राणी. झाशीची राणी. झाशीची राणी. झाशीच्या राणीचं वाक्य माहितीये का तुला? इतिहासात खूप चाललेलं वाक्य आहे ते, खूप सगळ्यांना ओळखीचं आहे. हलकीच आहे. काय सांग? कोण? मेरी झाशी नाही दूंगी असं आहे ते. बोल ना. मैं मेरी झाशी नहीं दूंगी. मला सांग, तुला तयार कोणी केलं एवढी साडी वगैरे छान? मामाने. मम्मी नाही आली शोभायात्रेत? मम्मी आहे तुझ्या मागे. मैं तुमच्या मागे. अच्छा, किती वेळ लागला तिला तयार करायला? नाही जास्त काय नाही, अर्धा तास लागला. अर्धा तास. किती वर्ष झालं तुम्ही येता या शोभायात्रेत? 3 वर्ष. 3 वर्ष. त्यांचा पण विंग कमांडर अभिनंदन सारखा लुक करून ते आलेले आहेत. पोलीसमध्येच आहे. पोलीस मध्ये? मुंबई पोलीसमध्ये आहे. तुम्ही तर म्हणजे बघितलंच असेल हे सगळं. सर्व काय वाटतं एकंदरीत ह्या सगळं हे बदललेलं चित्र बघून काय वाटतं? वाटतं एकदम छान वाटतं. संस्कृतीची ओळख व्हायला. संस्कृतीची ओळख झाली पाहिजे, महाराष्ट्र अस्मिता आपण जपली पाहिजेत. त्यामुळेच आम्ही सर्व येतो इकडे दरवर्षी. आपण पाहतोय की प्रत्येकाचं हेच मत आहे की महाराष्ट्र संस्कृती जपली पाहिजे, मराठी भाषा जपली पाहिजे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की अनेक जण या शोभायात्रांमध्ये सहभागी झाल्याचं चित्र आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अगदी. प्रत्येक जण या शोभायात्रांमध्ये हा उत्साह अगदी सिद्धेश, मोठा उत्साह गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळतोय. तुमच्यातही मोठा उत्साह पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येणार आहे.